एक महिन्यापासून ट्रिपची प्लॅनिंग चालू होती आणि फायनली आता आमची रत्नागिरीची ट्रिप चालू झालेली आहे. तर जाऊया आपण ट्रेनमध्ये. आमची ट्रेन आलेली आहे आता प्लॅटफॉर्मवर. तर आज जाऊया आणि मित्र पण आतमध्ये बसलेत, त्यांना भेटूया. चला. अरे गाडी सोलापूर चालली. तर गाईज हे बघा. हॅलो गाईज. हाय गाईज. आपण ट्रेनमध्ये आलेलो आहे. आम्ही 4 जण तरीच आहे. एक जण आहे चिंतन कांबळे, तो आपल्याला कोल्हापूरला भेटेल आणि आपल्या व्लॉगचा एडिटर सगळं तोच करणार आहे. त्याला भेटूया आपण कोल्हापूरला. आता डायरेक्ट भेटू सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. तर आलो आपण फायनली कोल्हापूरमध्ये. आयुष, अरे कोल्हापूरला आलोय गाईज. इथे येण्यासाठी जो सॅक्रिफाईस केली आम्ही. कोणी सॅक्रिफाईस नाही केली. हे बोलून झोपून आलेली. सॅक्रिफाईस फक्त मी नाही. चला गाईज, आपण स्टेशनला पोहोचलोय. सेल्फी कॅमेरा चालू कर. आपण स्टेशनला पोहोचलोय. चिंतन आलेलं आहे स्टेशनवर. भेटू आपण चिंतनला. त्या भावाला आम्ही सांगितलं होतं तू ऍप डाउनलोड कर, पण भाऊने काही केलं नाही. त्याच्यामुळे 1 तासापासून भाऊ वाडा उठच्या स्टेशनला. बघू त्याची रिॲक्शन आता काय. चिंतनचा कॉल येतोय, पण आता आपण कॉल नाही उचलाय. तर डायरेक्ट चिंतनला भेटूयात. पुढे चिंतन कांबळे आलोय आम्ही. चिंतन आलं आम्हाला घ्यायला. तर आता तर हे कोल्हापूर स्टेशन आहे. एकदम स्वच्छ असं. तर हे कोल्हापूर स्टेशन किंवा चिंतन कांबळे आपल्याला घ्यायला आलंय. चिंतनचा भाऊ आहे हा. काय म्हणतो? 2 जण झोपले, 2 जण जागे. आकाश बघ थांबतोच का जरा. चिंतन जरा. हे गार्डन आहे. गार्डन मध्ये तिकडे झाला. मग बरोबर तिथनं डायरेक्ट गेला असता. जाताना नाही यांना घेऊन आलो मित्र. डॉक्टर ड्रायव्हिंग मधून गाडी शिकलेली चिंतन कांबळे फुल वाढीव पार्किंग करताना. चिंत्या डॉक्टर ड्रायव्हिंग केली का तू? नाही राहून दे गाडीतच. आयुष तुला बॅग पाहिजे नाही का? बॅग नाही काढ. थोड्या वेळच्याने काढू ना, लगेच कशाला काढू नंतर. आपण चिंतनच्या घरी. अरे सूर्य कुठं गेला? अरे सूर्य काय झाला काही बिल्डिंगच्या मागं. कुठं बघायला परत नाही. काय बघायला? गुड मॉर्निंग गाईज. तर आज 5:30 मतलब चिंतन तुला सांगितलेलं माझा प्लॅन. तर आता आपण सगळ्यात आधी चिंतनच्या बहिणीच्या दुकानात जाणार आहे. तर पोरांना खरेदी करायची अजून कपडे घेऊ आधी आणि मग डायरेक्ट रत्नागिरीला जाणार आहोत नाश्ता करून. नाश्ता स्पॉन्सर चिंतन कांबळे. कुठं जाणार नाश्ता करायला आपण? नाश्ता करायला कुठं जाणार आहे? नाश्त्याला कुठं जायचं? कुठं जायचं आताच तो विचारतो ना मित्राला. जायचंय मिसळ खायला. मिसळ खायला चाललंय. कोल्हापूर स्पेशल ब्रेड मिसळ. इकडं पाहुणे भेटत त्याच्यामुळं ब्रेड मिसळ. हा काय बोल भांडणं होतील. आता आम्ही नाश्ता करायला चाललोय.
आणि त्याच्यानंतर कपडे घ्यायला जाणार आहे. शेड मध्येच असतील. मी पण फोन चिंतन लावतो. या बस चला भेटूया आपण आता नाश्त्याच्या ठिकाणी. तर आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलोय. आता आपण नाश्ता करूया आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया. तुम्हाला दाखवतो आपण कुठं नाश्ता करणार आहे. तर आपण नाश्ता करणार आहे कोल्हापूरची सुप्रसिद्ध मिसळ, याची ओळख आहे. तर नाश्ता करूया. नाही असं बोलण्यास आता घ्यायला लागतो. तर गाईज आलो आपण चिंतनच्या दाजीच्या दुकानात कपडे घ्यायला. हे आयुषला ओंकारला कपडे घ्यायचे जरा. तर आता दुकान बघूया आपण. हे चिंतनच्या दाजीचं दुकान आहे. इकडे कपडे घेणार आहे. नंतर आपण जाणार. अरे बंद कर बंद. चिंतन प्लीज लाईक शेअर. आमचा आता नाश्ता झालाय. अजून आपल्याला मालगुंडला जायचंय. मालगुंड अजून 80 किलोमीटर आहे. तर अजून एका ठिकाणी आपण चहा प्यायला थांबूयात. आता सध्या नाश्ता करून घेतलाय. तर भेटूया आपण डायरेक्ट आता चहाच्या ठिकाणी. खाली बघून कसं वाटतंय तुला चिंतन? पाऊस पडलाय. चिंतन हा मी तुला तेच म्हणायला लागलं. पाऊस पडतोय. समोरचा जे कुठं आलाय आपण? माझ्याकडे ब्लॉग आहे. हो मग आता आपण आलोय रूमवर. आता रूम पहिले कन्फर्म करताय. मग आपण तुम्हाला डायरेक्ट रूमवर भेटू. पहिलं सगळं आवरोचा आणि झोपावचा आणि आयुष द कॉन्ट्रॅक्टर. काहीच आपण फायनली पोचलोय आपल्या डेस्टिनेशनला. आतमध्ये जाऊन तुम्हाला रूम दाखवतो. चला भेटू रूम मध्ये. तर गाईज आम्हाला ही रूम भेटलेली आहे. आपण आज जेवण नाही भेटणार. शिटी यार गाईज आज जेवण नाही भेटणार. तर आज बाहेर जेवायला लागेल. तर ही रूम भेटलेली गाईज.
काहीच आता आपण रूमवर सेटल झालेलो आहे. आज आपल्याला रूमला रात्रीचं जेवण भेटणार नव्हतं, तर मग आपण आज रात्रीच्या जेवणासाठी बाहेर हॉटेलला आलेलो आहोत. तर चिंतन आणि ओंकारनी बांगडा थाळी घेतलेली आहे आणि आमच्यासाठी व्हेज येते. 2 दिवस व्हेज खाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी नॉनव्हेज तुम्हाला. आपलं जेवण आलेलं आहे. चिंतन आणि ओंकारनी कोकण स्पेशल बांगडा थाळी मागवली आहे, तुम्ही बघू शकता. चिंतन कसं आहे? ते आमच्यासाठी येते व्हेज. थांबा थोड्या वेळात. अरे सांग की त्याच्याबद्दल काय? जरा उजेडत आहे. अरे हा तिथून येऊ दे ना. इकडे रे तू काय आयडिया. आपण आमचा लहानपणीचा मित्र आहे सुजय साळवी. आता आंबे खातोय आम्ही, तर आंबे खाऊ. बोल की आंबे खाऊ घालायला बोलवले काहीतरी बोलायचं. गाईज फायनली नाही या उन्हाळ्याचा पहिला आंबा. मालक आंबे मालकांच्या कृपेने या उन्हाळ्याचा पहिला आंबा. यावेळेस जरा लवकर खायला भेटते. स्वाद आंब्याचा घ्यायला आहे. या तुम्ही पण घ्यायला.